कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई अगं बास बास किती देशील? अगं मला माहितीये तुला चकली आवडते, तुझ्यासाठी मुद्दाम बनवले, खा ग। तुला कल्पना नाहीये वसू, पण तुला असं खुश बघून ना मला खूप बरं वाटतंय। हो ना, नाहीतर तुझ्या काळजीने आमच्या दोघांचा जीव अगदी अर्धा झाला होता। आणि माझा तुमच्या काळजीने। आता आमचं काय उरलंय ग, पण तुझं अजून अख्खं आयुष्य जायचंय। देवाकडे एवढीच प्रार्थना आहे की आता तुझ्या संसाराला कोणाची नजर लागायला नको। तुम्ही जसं म्हणताय ना बाबा, अगदी तसंच होईल। नका काळजी करू। आता शार्दूलला मी माझ्या कुटुंबाकडे कधी बघूच देणार नाही। पण वसू बाळा, शेवटी भीती वाटतेच ग। नाही म्हणजे तू रियाशी तुझं बोलणं झालंय असं शार्दूलला खोटं सांगितलंस, ते समजा त्याच्याकडे उघड झालं तर? तो गेलाय ना तसाच परत येईल, आणि यावेळेला आणखी चवताळलेला असेल। एका सेकंदात सगळं संपून टाकेल, तो खेळत नाही बसणार। नाही, बरोबर आहे तुमचं म्हणणं। तो आत्तापुरता गेला जरी असेल ना, तरी त्याचा कायमचा बंदोबस्त केला पाहिजे। एक उपाय आहे। काय? बस झालं, थांबव आता। दिवसभर फोन लागला नाही, आता लागणार आहे? तू नक्की दुखावला असणार म्हणून बोलत नाही आपल्याशी। आपण त्याला जाऊ द्यायलाच नको होतं। गिफ्ट काय नंतर बदलून आणता आलं असतं ना। राग आला तर सांगावं ना माणसाने, माफी मागितली असती, समजूत काढली असती। हे काय वागणं झालं? मेसेजला पण उत्तर देत नाही म्हणजे काय? मला काही तो आल्याशिवाय जेवण जाणार नाही। दुपारी आवनी डोक्यावर बसले म्हणून 2 घास खाल्ले मी, पण आता नाही। येईल तो शांत, येईल नंतर जेव्हा आपण सावकाश। काय झालं? हा भेटला तू? आणायचं ना बरोबर त्याला नक्की। आई 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 शांत हो, शांत हो। लकी नाही भेटला। हे बघ, ज्या ज्या जागा मला माहिती होत्या ना सगळीकडे बघितलं मी, कुठेच नाही आहे का तू। मला आता एक वेगळीच भीती वाटायला लागली। तो नाही का आपल्याला म्हणाला होता सणासुदीच्या दिवशी त्याला खूप एकटं वाटतं, असा विचार करून त्याने जीवाचं काही बरं वाईट। हे चल चल, असं काय झालं नसेल। तो फोन का उचलत नाहीये? माझा पण नाही, मी आई आहे ना त्याची। आली ना आता सासरच्या। सॉरी आई, ऑटो मिळायला वेळ लागला। असू देत बाळा। बरं, आई बाबा कसे आहेत? हो बाबा ठीक आहेत। मी आलेच फ्रेश होऊन येते आणि जेवणाची तयारी करते। आरामात होते। असं पण लकी अजून आला नाही ना तर कुणालाच भूक नाहीये। बाबा असं काय म्हणताय तुम्ही? औषध आहेत तुमची, वेळेवर जेवलंच पाहिजे तुम्ही। काही नाही, फक्त थोडी खिचडी बनवते, तेवढी खाऊन घ्या। आलेच। 1 मिनिट। तो गेला तेव्हा तू होतीस हॉलमध्ये। काय? अगं तो गिफ्ट बदलून आणायला गेला तेव्हा तू होतीस ना हॉलमध्ये। मी हो हो मी होते। काही बोलला तुला तो? नाही नाही आई, तुमच्यात काहीच बोलणं झालं नाही? तू त्याला बोलली नाहीयेस ना? नाही आई, मी का काही बोलेन? नाही नाही, तू नक्की त्याला काहीतरी बोललेली असणार। जयश्री, हो तर ही त्याला काहीतरी बोलली असेल म्हणून दुखावून तो निघून गेला असेल। तसंही हिला तो आवडत नाहीच। असं का बोलताय तुम्ही? मला मूर्ख समजू नको हा? मला मूर्ख समजू नकोस।
परवा ते पार्टनरशिपचे पेपर साईन होणार होते तेव्हाही तू तमाशा केलास, बनीवरूनही नाटकं केलीस, त्या फटाक्यांवरूनही सुनावलंस त्याला. का नाही दुखावणार तो? हे बघते तुला. तो इथे आल्यापासून एकदा सुद्धा तू त्याच्याशी हसून बोललेली नाहीयेस. आता पार्टनरचीच बायको असं वागते म्हणल्यावर कोण नाही दुखावणार? त्याच्या बस जरा शांत बस ना. किती बोलशील? पार्टनरशिपच्या बाबतीत वसुंधराने जे केलं ते कुटुंबाच्या भल्यासाठीच केलं आणि अजिबात लकीला त्याचं काही वाईट वाटलेलं नाहीये. आणि फटाक्याचं म्हणशील तर सगळ्यांनी सावध राहायलाच पाहिजे. आणि मग बनीवरून बोलली ते? हे बघ जयश्री, तुला एकटीलाच त्याची काळजी असं दाखवू नकोस. तुला ना दुसरं काही सुचत नाही ना म्हणून वसुंधराला दोष नाही द्यायचा, कळलं? पण बस बस वसुंधरा, तू नको लक्ष देऊस, जा जाऊन फ्रेश होऊन ये. ओके बाबा. आई सॉरी आई. आकाशराव, काय झालं? लकी पण दिवसभर ट्राय करतोय पण फोनच उचलत नाहीये. फक्त एक मेसेज पाठवलाय की कॉल यू बॅक लेटर. त्यानंतर एक कॉल नाही, एक मेसेज नाही. मी कॉल करतो तो उचलत पण नाहीये. अरे असं करतं का कोणी? काय म्हणते? उशीर झालाय आता, असू द्यात ना. हो पण उद्याचा दिवस प्लॅन करायचा आहे मला. मीटिंग्स लाईन अप आहेत, नवीन स्ट्रॅटेजीज प्लॅन करायच्या आहेत. कसं काय होणार मला काही कळतच नाही. कसं होणार असं का म्हणताय? तुम्ही केलं तर सगळं नीट होईल. बसून राहू. आय एम सॉरी पण प्लीज मला आता तुम्ही हे सगळं समजवू नका. हा लकी माझा बिझनेस पार्टनर आहे ना, तर त्यांनी माझा फोन उचलायला पाहिजे. थांबा बस. प्लीज थांबा. आता फोन राहू द्या. आधी तुम्ही शांत व्हा. वसुंधरा, मला टेन्शन आलंय. दिवाळीनंतर ना वर्कलोड प्रचंड वाढणार आहे. हे मोठे मोठे इव्हेंट्स, न्यू हाय एंड क्लायंट्स, या सगळ्यांचा भार कमी करण्याकरता मी लकीला प्रोजेक्टमध्ये इन केलं होतं. आणि आता याचा पत्ताच नाही. यार करोड रुपये मी इन्व्हेस्ट केले होते. हो पण लकी भाऊजी नाही म्हणून का म्हणेल का? तुम्ही पण करू शकता ना. हो पण असे मोठे डिसिजन्स घेताना मला माझा पार्टनर माझ्यासोबत नको का? पण मी काय म्हणते, जर ते नसतील तर त्यांच्याशिवाय तुम्हाला काम नाही जमणार आहे का? का मला न जमण्याचा प्रश्न येतोच कुठे? हा तुम्ही असं का बोलताय? असं म्हणजे जसे की लकी परत येणारच नाही. आणि मी त्याशिवाय काम करण्याची सवय केली पाहिजे. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.